राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला आणि बालविकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत। साहेब आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही महिन्याचा लाभ सुद्धा म्हणजे जसं आपण ओवाळणीमध्ये आपण 3,000चा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला, तशाच पद्धतीनं आधीच 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका असतील, सीआरपी असतील, त्याचबरोबर ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही। लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज अक्षय तृतीयेनिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींना हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे। 3,000 रुपयाची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। तुम्ही केवायसी केली असेल आणि योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यावरती हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर तुम्ही मेसेज चेक करा जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजणार आहे।